अपडेट न्यूज। पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काकडदाती परिसरात एका व्यक्तीला अमानुष मारहाण करून विवस्त्र अवस्थेत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सखाराम हुलकाने वय वर्ष 40 राहणार श्रीरामपूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ शिवानंद हुलकाने यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली। शिवानंद यांना कळालं की काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ काही जण सखाराम यांना मारहाण करतात। त्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले असता सखाराम यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर टाकण्यात आलं होतं। यावेळी आरोपी विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन भाकरे सर्व राहणार काकडदाती व योगेश उत्तम भाकरे हे घटनास्थळी उपस्थित होते। विठ्ठल भाकरे हा पाईप तसेच लाथाबुक्क्यांनी सखाराम यांना बेदम मारहाण करीत असल्याचं फिर्यादीत नमूद आहे। यानंतर जखमी सखाराम यांना घरी नेण्यात आलं, मात्र त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने पुसद येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथे हलवण्यात आलं, मात्र विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री 9:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान पुसद शहर डीबी पथकाने तात्काळ कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल इंद्राळे व त्यांचं पथक करीत असून या अमानुष मारहाणीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। प्रतिनिधी असलम शेख। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.